गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू गुरु अकॅडमी. श्रीकांत सर. ऑनलाईन क्लासेस फॉर गव्हर्मेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंट्स, स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, मार्केटिंग, सो ऑन अँड सो फोर्थ. नुकत्याच मी स्पोकन इंग्लिश आणि गव्हर्मेंट डिप्लोमा महाराष्ट्र राज्य शासनाचा सहकार खात्यातर्फे राबवण्यात येणारा डिप्लोमाच्या संदर्भात हे चॅनल सुरू केलेलं आहे. याचा प्रामुख्याने मी उद्देश मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला तसा, जे नोकरी करतायत किंवा ज्यांना पार्ट टाईम फुल टाईम सोमवार ते शनिवार जॉब करावा लागतो, त्यांना शनिवारी ऑनलाईन क्लास, लाईव्ह क्लास अटेंड करून या डिप्लोमाचा फायदा घ्यावा, ते सहकारातलं जे यश आहे ते मिळवावं. नोकरी, स्वतंत्र व्यवसाय, बरोबर, सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा एम्प्लॉयमेंट यासाठी या गव्हर्मेंट डिप्लोमाचा खूप मोठा फायदा होतो. प्रतिवर्षी आत्ताच 2025ची परीक्षा पार पडली. 3 ते 5 लाखाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर पदवीधर या परीक्षेला अपेअर होतात. मुळातच सहकार हा विषय थोडासा दुर्लक्षलेला विषय आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने त्याच्यात असलेल्या नोकरीच्या संधी, व्यवसायाच्या संधी या संबंधात किंवा त्याची वाटचाल, त्याची वाढ या दृष्टिकोनातून अवेअरनेस पेरेंट्सना किंवा स्टुडंट्सना, टीचर्सना फार कमी आहे. त्या दृष्टीने हा मुद्दाम व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आपण याचा नक्की फायदा घ्याल. प्रत्येक रविवारी लाईव्ह क्लास मी 2.5 ते 3 तासाचा 6 विषयांसाठी घेणार आहे. त्यामध्ये नोट्स असतील, ऑडिओज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शिवाय टेस्ट असतील. आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. यात आपल्याला पेपर्स, म्हणजे गेल्या 10 वर्षातील पेपर्सच्या अनुषंगाने पेपर्सचा पॅटर्न, त्याची रचना आणि त्याचप्रमाणे सिलॅबस संपूर्ण, त्यातले युनिट्स, या सर्वांचा इथे ऑनलाईनमध्ये उहापोह केला जाईल. आपल्याला लाईव्ह मार्गदर्शन मिळेल. आपल्या शंकांचं समाधान केलं जाईल. या दृष्टीने हा उपयुक्त आहे. आपल्याला माहिती असेल की आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे की सहकार हा जो विषय आहे हा फारशा लोकांना माहिती नाही. सहकार म्हटल्यानंतर एक वेगळी संकल्पना समाजामध्ये आहे की नाही बाबा, काहीतरी इथे गडबड असणारं हे क्षेत्र आहे. तसं नाही आहे, मुळीच नाही आहे. तशी गडबड सगळ्याच क्षेत्रामध्ये होऊ शकते, कधीही होऊ शकते. माणसं सगळीकडे सारखी असतात. आपल्याला माहिती असेल, छोटंसं आपल्याला उदाहरण देतो की अयोध्या, आता आपल्याला माहिती आहे अयोध्या नगरी वसलेली आहे. त्या ठिकाणी पूर्वी जे काही स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर पाडण्यात आलं. अत्यंत उत्साहाने आणि तरुणाई आणि सर्व लोकांनी ते स्ट्रक्चर पाडलं. त्यावेळेला त्या कृतीमध्ये जे कोणी सहभागी होते त्यांना कारसेवक असं म्हटलं गेलं. कारसेवक. तर कार हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कार याचा अर्थच असा आहे की दी टास्क, समथिंग टू बी फुलफिल्ड, समथिंग टू बी डन ॲट एनी कॉस्ट. शेंडी तुटो वा पारंबी तुटो, ते आपल्याला टास्क पूर्ण करायचे आहे. अशा पद्धतीने जे काम केलं जातं त्याला कारसेवक असं समजलं जातं. आणि सहकार हा जर शब्द तुम्ही घेतला तर त्यातले शेवटचे जे 2 शब्द आहेत ते कार असं त्याच्यात उल्लेख आहे. सहकार म्हणजे नुसतं कार उपयोगी नाही, मी एकटा लढून उपयोगी नाही, तर माझ्याबरोबर जर कोणी असेल, माझी टीम असेल, इफ आय वर्क इन ग्रुप, तर ते जास्त प्रभावशाली होतं, ते जास्त इफेक्टिव्ह होतं आणि जे काही गोल आहे ते आपल्याला साध्य करता येतं. सो सहकार, इंग्रजीत सुद्धा त्याला आपण कोऑपरेशन असं म्हणतो. ऑपरेशन टास्क,
जसं स्ट्रॅटेजी हा शब्द मिलिटरीतनं आलेला आहे, तसंच ऑपरेशन हा शब्दसुद्धा मिलिटरी ऑपरेशन्समधनं आलेला आहे. ऑपरेशन कारगिल, बरोबर आहे, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक, दिस इज आर दी ऑपरेशन्स. त्याच्या आधी परत कोऑपरेशन हा शब्द घेतलेला आहे. सो इफ वी आर टुगेदर वी कॅन अचीव मोर. टीमचा जसा तो अर्थ आहे, टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर, तर हे अत्यंत महत्त्व आहे, बरोबर. म्हणूनच असं म्हटलेलं आहे की टीमवर्क मेक्स दी ड्रीम वर्क. जे आपलं स्वप्न आहे ते जर साध्य करायचं असेल तर स्वतः जर तुम्ही त्याच्यात सहभाग द्या, योगदान द्याच, पण जर टीमच्या अनुषंगाने जर आपण केलं तर दॅट इज मोर इफेक्टिव्ह, बरोबर. अजून एक उदाहरण आपल्याला देतो की ज्या वेळेला पहिल्यांदा अपोलो यान अमेरिकेने नासामार्फत सोडलं, तर त्यावेळेला जवळजवळ असं म्हटलं जातं की 3.5 ते 4 लाख एम्प्लॉईज किंवा काम करणारे टेक्निशियन, इंजिनियर्स, हे सगळे त्याच्यामध्ये इन्वॉल्व होते. सगळ्यांचा एवढी मोठी टीम नासाने उभी केली होती आणि ह्या सगळ्यांचा उद्देश एकच होता की जे असंभव आपल्याला वाटतं आहे की चंद्रावरती यान उतरवणं, ते गोल कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पॉसिबल करून दाखवायचं, बरोबर आहे. अँड दे डिड इट. आपल्याला माहिती असेल की अपोलो यान अत्यंत त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे मेटिक्युलसली यान उतरवण्यात नासा यशस्वी झाले, बरोबर. तर असंच कोऑपरेशन आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. स्पोर्ट्समध्ये 11 खेळाडू असतात, सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे, कोऑपरेशन पाहिजे, सहकार्य पाहिजे, टीम म्हणून काम केलं पाहिजे. एखादी सोसायटी असेल, हाऊसिंग सोसायटीमध्ये बघा तुम्ही, हाऊसिंग सोसायटीमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हे शब्द असूनसुद्धा कोऑपरेशन नसतं, बरं. कन्स्ट्रक्शन साईटवरती बघा तुम्ही, वर्कर्स असतील, इंजिनियर्स असतील, साईट इंजिनियर्स असतील, सुपरवायझर्स असतील, सगळ्यांमध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशन असतं. देन दी बिल्डिंग, साईटवरती बिल्डिंग लवकरात लवकर उभी राहते, बरोबर. हा एक भाग आहे. त्यामुळे सहकाराचा हा उद्देश, सहकाराची ही व्याप्ती, सहकाराची ही मूलतत्व अगदी सर्वसामान्य आपल्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये ही इम्प्लिमेंट झालेली असतात. आपण काय टार्झन नाही आहे, जंगलात एकटे राहत नाही आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल असं म्हटलेलं आहे. माणसाला कळपात राहायला आवडतं, माणसाला कळपात राहायला आवडतं, बरोबर. वी वर्क टुगेदर. टुगेदरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कोऑपरेशन. आणखीन एक मुद्दा आपल्याशी मांडतो की कुठले ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला आपल्या स्किल्सचा, क्षमतेचा, कॉम्पिटन्सीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. आपल्याला GDCA करायचं आहे, स्पोकन इंग्लिश करायचं आहे, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट शिकायचं आहे. सो इट इज देन नेसेसरी दॅट यू शुड गेट डेडिकेटेड, बरोबर. पेशन्स पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उदाहरणं देतो तुम्हाला मधमाशीची, बरोबर. विमानचा जो शोध लागला तो एरोडायनॅमिक्स या सायन्सने लावलेला आहे. एरोडायनॅमिक्स म्हणजे एअर आणि डायनॅमिक्स म्हणजे मुवमेंट, हे कशा पद्धतीने दोन्हीचा संयोग करून विमान तरंगत ठेवता येतं हे एरोडायनॅमिक्समध्ये शिकवलं जातं. म्हणजे हवेला छेदून विमान पुढे जात असतं, बरोबर. दॅट इज द स्किल ऑफ दी पायलट. तसंच मधमाशी जी असते ती सायंटिस्टने असं शोध लावलेला आहे की त्याला एरोडायनॅमिक्सचा जर विचार केला तर त्याचं वजन जास्त आहे. मधमाशी उडू शकत नाही, पंख फडफडवू शकत नाही, पंखामध्ये तेवढी ताकद नाही की हवेला छेदून मध गोळा करून मधाचं पोळं तयार केलं. पण तरीही मधमाशी बघा
उडते, सर्वत्र जाते, बरोबर, मध गोळा करते, मधमाशाचं पोळं निर्माण होतं. हाऊ? बिकॉज इट नोज. त्याला माहिती नाही एरोडायनॅमिक्स काय आहे, मी छेदू शकते की नाही त्यालाही माहिती नाही, बट इट गोज ऑन. एकत्रित ते काम करतात, एकासारखं दुसरे जर प्रयत्न करतात, अँड दे अचीव देअर गोल. बरोबर. त्यामुळे कुठलंही तुम्ही शिक्षण घ्या, ह्याला मध्ये गोल अचिव्हमेंटसाठी तुमचं स्किल इम्प्रूव्हमेंट, शार्पनिंग ऑफ युअर स्किल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे नुसती करवत असून भागत नाही, करवताला धार लावण्याचंही यंत्र आपल्याला पाहिजे. जितकी धार तुम्ही लावाल तेवढं करवतीचं स्किल जास्त इम्प्रूव्ह होतं. तेच आपल्या बाबतीत पण आहे. सो फ्रेंड्स, टुडे आय विल स्टॉप. आपण सर्वजण विचार करा, जुलै मध्ये मी ऑनलाईन GDCAचे लाईव्ह क्लासेस संडेला सुरू करणार आहे. स्पोकन इंग्लिश डेली आहे, वीकेंडला आहे. आपण त्याचाही लाभ घेऊ शकता. कुठल्याही बाबतीत, कुठल्याही शैक्षणिक बाबतीत आपल्याला जर काही, मी स्पर्धा परीक्षेशी पण निगडीत आहे. IBPS, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हाऊसिंग बँक, तसंच MPSC, UPSC या सगळ्याशी मी निगडीत आहे. त्यातले अनेक 5-6 विषय मी शिकवतो. तिथं आपल्याला गरज असेल तिथं नक्की मार्गदर्शन करा. मी श्रीकांत सर, गुरु अकॅडमी. मोबाईल नंबर मी दिलेला आहे, शेअर केलेला आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट मी ॲट एनी टाईम. सो विश यू गुड डे. थँक्यू.